सचिन मोहिते ही पत्रकार परिषद संपली की पक्ष आदेशानुसार महायुतीचे जे उमेदवार आहेत त्याच्या प्रचारात सर्वत्र राष्ट्रवादी पक्ष म्हणून एक पाऊल पुढे असताना दिसतील। अजून अधिकृत भूमिका माझी जाहीर व्हायची होती, पक्षप्रवेश झाला होता। आता ही अधिकृत भूमिका जाहीर झाल्यानंतर बाबांनी फोन केला, उत्तमच आहे, नाही केला तरी पक्ष म्हणून आमची भूमिका आम्ही निश्चित करतो। 9 वर्षे शिवसेनेची आंदोलने, मोर्चे, बैठका, प्रसंगी तुरुंगातही जाण्याची हिंमत दाखवत शिवसेना जो आत्ताचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढवून जिल्ह्यात मशाल तेवत ठेवण्याचे काम सचिन मोहिते या सामान्य घरातून आलेल्या एका शिवसैनिकाने केले। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एक पक्ष एक धोरण हाती घेऊन सुमारे 9 वर्ष लढा देणं खरोखरच नव्या येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा असेल। पण 9 वर्ष राजकीय जीवनात खदखद होती, ती मात्र त्यांनी आज जेव्हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केल्यावर माध्यमासमोर मांडली। दुसरं म्हणजे एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी महायुतीचा धर्म 100% पाळणार असे समर्पक उत्तरही दिले। परळी असो वा जावळीच्या अनेक गावात आपल्या आंदोलनाने कित्येकांना न्याय मिळवून देऊन आपला एक गट बनवला, याचा फायदा आता सचिन मोहिते यांना नक्की होणार हे खरं। याचा अर्थ आता हजारो कार्यकर्ते सचिन मोहितेंच्या बरोबर येणार हे नक्की झालं आणि खऱ्या अर्थाने इथेच शिवेंद्रसिंह बाबांच्या विजयाला 4 चांद लागले असं म्हणायला आता हरकत नाही। कारण शिवेंद्रसिंहराजेसोबत एकत्र काम करणार, महायुतीचा धर्म पाळणार अशी घोषणा सचिन मोहिते यांनी पत्रकार परिषद केली। त्यामुळे आता 9 वर्ष सचिन मोहितेंची खदखद शिवेंद्रसिंहराजेंना फायद्याची ठरेल यात शंका नाही। मला असं वाटायला लागलेलं आहे की मी योग्य ठिकाणी प्रवेश केलेला आहे। 2 दिवसापूर्वी सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांची मी पुणे येथे त्यांच्या घरी भेट घेतली, त्यांच्याशी राजकीय घडामोडींशी सर्व सविस्तर चर्चा केली। माझ्यावर झालेल्या अन्यायाची गोष्ट मी त्यांना समजून सांगितली। दादांनी अत्यंत सहानुभूतीपूर्वक सर्व गोष्टी ऐकून घेतल्या आणि निश्चित त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की तू आणि तुझ्याबरोबर येणारे सर्व पदाधिकारी यांचा पक्षामध्ये यथोच्च मान सन्मान ठेवला जाईल, सर्वांना योग्य कामगिरी दिली जाईल आणि पक्षवाढीसाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील। त्याच्या माध्यमातून आपल्याला जिल्ह्यात नंबर 1चा पक्ष आपल्याला इथं बनवायचा आहे, राज्यात बनवण्यासाठी अजितदादा स्वतः सक्षम आहेत सगळे। तुमचं तिकीट कापण्या पाठीमागचं कारण काय आहे? तिकीट कापण्यामागचं कारण एकच आहे, सातारा जावली तालुक्यामध्ये काही दलाल लोक आहेत। या दलाल लोकांनी निव्वळ दलालीपोटी अमितदादांचा एक प्रकारे या ठिकाणी बळी दिलेला आहे। नाही, अमितदादांविषयी माझी बाकी कुठलीही तक्रार नाही आहे। खरं तर ते माझे चांगले मित्र आहेत, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले हे प्रयत्न अत्यंत वाईट आहे आणि हा जर पायंडा भविष्यात पक्षात पडत राहिला तर जे प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ते आहेत या लोकांचं आयुष्य हे फक्त पक्षसेवा करण्यात जाईल। पक्षसेवा करत असताना समाजसेवेची जेव्हा योग्य संधी निर्माण होईल त्यावेळेस यांना डावलं जाईल आणि जे अर्थकारणानं सक्षम असतील अशा लोकांना भविष्यात संधी दिली जाईल। असं होऊ नये, तरी मेली तरी चालेल, काळ सोकवला नाही पाहिजे, या भूमिकेतून मी पक्ष बदल केलेला आहे। महायुतीच्या उमेदवारांचं तुम्ही प्रचाराचं काम करणार का? निश्चित करणार। आता पत्रकार परिषद झालेली आहे, आमच्या सगळ्यांची भूमिका, पक्षाची भूमिका तीच माझी भूमिका आहे आणि याच्यामध्ये वैयक्तिक भूमिका आणण्याचा काहीच संबंध नाही। पक्ष आदेशानुसार मी महायुतीचा निश्चित चांगल्या पद्धतीनं उमेदवाराचा प्रचार करणार।